हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. ताल भाग 30. हॉटेल पंचतंत्र, मुंबई. रूम नंबर 023. डोंट डिस्टर्ब अस. सीड संग्रामचा मेसेज वाचू लागला. संग्रामने पाठवलेला मेसेज वाचून सीडची तळपायाची आग मस्तकात गेली. तो पुन्हा त्याला फोन करायला जाणार, पण संग्राम त्याचा फोन उचलत नव्हता. पुन्हा एक मेसेज आला, ज्यात संग्रामने सीडला हॉटेलचं व्हॉट्सअप लोकेशन पाठवलं होतं. सीड हातातील कामं तशीच टाकत संग्रामने पाठवलेल्या लोकेशनच्या ठिकाणी जाऊ लागले. आता पुढे. सीड घाई गडबडीतच ऑफिसमधून बाहेर पडली. संग्रामची गाडी ज्या दिशेने जातीये तसा तो स्वतःची गाडी वळवू लागला. जवळपास 4 तास तरी तो संग्रामच्या गाडीचा पाठलाग करत होता. अचानकपणे संग्रामने मोबाईलचं लोकेशन बंद करून टाकले. प्लीज डोंट डिस्टर्ब अस, असा मेसेज त्याने सीडला केला. आता मात्र सीडच्या रागाने शिखर गाठलं. सीडने गाडी आता त्या हॉटेलजवळ नेली ज्याचा पत्ता संग्रामने सीडला व्हॉट्सअपवर पाठवला होता. जवळपास अर्ध्या तासात त्याची गाडी हॉटेल पंचतंत्रजवळ येऊन थांबली. घाई गडबडीत गाडी हॉटेलजवळ पार्क करत सीड त्या हॉटेलमध्ये जायला निघाला. रूम नंबर 023 वर जे गेस्ट आहेत त्यांनी मला भेटायला बोलवले, सीड रिसेप्शनिस्टला म्हणाला. जस्ट अ मिनिट, असं म्हणत रिसेप्शनिस्टने लँडलाईनवरून काही नंबर फिरवले. सीडकडे बघत ती हळू आवाजातच फोनवर कोणासोबत तरी बोलू लागली. तुम्ही जाऊ शकता सर, त्या रूममध्ये ज्या मॅम आहेत त्यांनी तुम्हाला स्पेशली बोलवले. 3rd फ्लोअर, 3rd राईट कॉर्नर रूम, रिसेप्शनिस्ट स्मित देतच सीडला म्हणाली. लिफ्टची वाट बघण्याचा संयम सीडमध्ये नव्हता. जिने चढतच तो 3ऱ्या मजल्यावर आला. धापा टाकतच तो रूम नंबर 023च्या बाहेर येऊन उभा राहिला आणि तो जोरजोरात रूमचा दरवाजा ठोठावू लागला. कोणीही दरवाजा उघडत नव्हतं. आता मात्र सीडला स्वतःच्या रागावर नियंत्रण होत नव्हतं. तो जोरजोरात दरवाजा ठोठावू लागला. 15 मिनिटांनी एका अनोळखी पुरुषाने दरवाजा उघडला. सीड त्याचा अवतार पाहतच राहिला. कमरेखालील भाग त्याने सफेद टॉवेलने झाकला होता. त्या व्यतिरिक्त अंगावर एकही कपडा त्याच्या नव्हता. त्याला अशा अवघडलेल्या अवस्थेत बघून सीडलाच त्याच्यासमोर खजेल साऱ्यासारखं वाटलं. काय आहे? सीडवर ओरडतच त्याने विचारलं. सीड त्याला सॉरी बोलायला जाणार, पण तोच संग्रामचा फोन त्याला आला. तू माझ्या क्लायंटला काय डिस्टर्ब करतोयस? आद्याला खूप मुश्किलीने मी क्लायंट मिळवून दिलेला आणि तू आहेस की त्यांना डिस्टर्ब करायला तिथे पोहोचलास. आता प्लीज रूममध्ये डोकावून बघायला जाऊ नकोस. आद्याचं काम झालं तर ती स्वतः खाली येईल. लेट हर एन्जॉय ड्यूड, संग्राम म्हणाला. तुला तर मी नंतर बघतो, सगळ्यात आधी तर आद्याकडे बघतो. जेवढी गरीब असल्याचा ती दावा करते तेवढी तर ती अजिबात नाही. असल्या नको त्या गोष्टीसाठी तयार झाली म्हणजे माझी तर खात्रीच पटली. तू ठेव यार फोन, चिडतच तो म्हणाला आणि त्याने फोन कट केला. समोर असलेल्या माणसाला त्याने रागातच आत ढकलले आणि त्याने रूममध्ये प्रवेश केला. बेडवर स्वतःभोवती चादर गुंडाळून बसलेल्या ध्रुवीला तिथे बघून सीडला जबर धक्का बसला. ध्रुवीची सुद्धा तशीच काहीशी प्रतिक्रिया होती जी सीडची होती. तू असं कसं रूममध्ये घुसतोय म्हणत ध्रुवीच्या बॉसने सीडची कॉलर पकडली. सीडने त्यानं गुंडाळलेलं टॉवेल ओढून काढलं. तसं त्या व्यक्तीने सीडची कॉलर सोडली आणि स्वतःचे दोन्ही हात स्वतःच्या नाजूक अवयवांसमोर धरले. स्वतःचं शरीर झाकण्याचा त्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू होता. सीडने हातातील टॉवेल रागातच त्या व्यक्तीवर फेकून मारलं आणि तो ध्रुवीजवळ गेला. ध्रुवी त्याच्यापासून स्वतःची नजर लपवू लागली. स्वतःला जमेल तितकं चादरीत ती लपवून पाहू लागली. तुझं खरं रूप हे आहे तर, जे आतापर्यंत मी ओळखू शकलो नाही. आम्हीच मूर्ख जे तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम करत होतो. मन तर करतंय तुझा जीवच घेऊन टाकावा, पण तुला हात लावायचा सुद्धा किळच वाटतोय मला.
आणि माझ्यात पुरुषार्थ शिल्लक आहे, म्हणून तुझ्यावर आम्ही हात उचलत नाही. तुझ्यासाठी थोडीशी जागा आमच्या हृदयात शिल्लक होती, पण आता आम्ही हे नातं पूर्णपणे संपवतोय. तुझ्यासारखी मुलगी मला माझ्या आयुष्यात नकोय. परत आमच्यासमोर तुझे हे काळं तोंड घेऊन यायची हिंमत नाही करायची. आय हेट यू. सीड रागातच तिच्यावर ओरडला. ती त्याला आवाज देणार त्याआधीच सीडने बाजूच्या टिपॉयवर ठेवलेली बियरची बॉटल जोरातच खाली आपटली. आमचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीस तू. लायकी नाही तुझी ती. पेशवे घराण्यातली सून व्हायची तर अजिबातच लायकी नाही. सीड मोठ्याने ओरडला. तिच्यासोबत असणाऱ्या बॉसवर त्याने रागभरी नजर फिरवली आणि तो त्या रूम बाहेर पडला. अंग अक्षरशः थरथरू लागलं होतं त्याचं. डोळ्यातून येणारं पाणी थांबण्याचं नाव काही घेत नव्हतं. तोच त्याचा मोबाईल रिंग झाला. संग्रामचं नाव मोबाईलवर बघून त्याने फोन उचलला. आद्या कुठे आहे? सीडने विचारलं. आमच्या हृदयात. संग्रामने गमतीतच उत्तर दिलं. आद्या कुठे आहे भाई? सीडने ओरडतच विचारलं. आमच्यासोबत आवाज खाली ठेवून बोलायचा हा? संग्राम म्हणाला. प्लीज टेल मी वेअर इट शी. का त्रास देतोयस? सीड रडकुंडीला येतच म्हणाला. या क्षणी ती जिथे असायला हवी तिथेच आहे रे. पण ध्रुवी अशा हॉट अवस्थेत असताना तू आमच्या आद्याची काळजी का करतोयस? ती आमची आहे हे आम्ही सांगितलं ना तुला. तिची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत हेही आम्ही सांगितलं ना तुला. तरीही तू आमच्या आद्याच्या मागे. संग्रामने विचारलं. भाऊ मानते ती तुला. जरा तरी कदर ठेव तिची आणि तिच्याकडे घाणेरड्या नजरेने बघणं बंद कर. मला राग येतोय आता. सीड ओरडतच म्हणाल. तू परत आमच्यावर ओरडलास? संग्राम म्हणाल. आता फक्त ओरडलोय. खबरदार जर तिला कॉलेजमध्ये जाऊन भेटायचा प्रयत्न केलास तर जीवच घेऊन टाकेल तुझा. लांब राहायचं तिच्यापासून. एकदम म्हणजे एकदम लांब. तुझी सावली पण तिच्यावर नको पडायला. सीड ओरडला. आम्हाला काही बोलत होतात का? आम्हाला तर ऐकूच नाही यायला. आणि आम्ही ना थोडे बिझी आहोत रे. त्या पंचतंत्र हॉटेलमध्ये जी तुझी सनी लिओनी आहे तू तिच्यासोबत एन्जॉय कर. ओ गॉड, 6:30 वाजले. आद्याची कथ्थक क्लासमधून सुटायची वेळ झाली. आम्हाला तिला आणायला जावं लागेल. सीडची नक्कल करतच संग्राम म्हणाला. भाई. सीड पुढे काही बोलायला जाणार त्याआधीच संग्रामने फोन कट केला. सीडने त्याला पुन्हा फोन लावला पण संग्रामचा फोन आता स्विच ऑफ येत होता. ओ गॉड, हा मुलगा का त्रास देतोय मला? सीड चिडतच म्हणाला. हॉटेलमधून बाहेर पडेपर्यंत सीडचं संग्रामला फोन लावणं चालू होतं. संग्रामच्या अगदी बाजूने तो गेला पण त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं नाही. रिसेप्शनिस्ट जवळ येत संग्रामने तिच्या कामाचे तिला पैसे दिले. खूप मोठं काम केलेस तू आमचं, म्हणून थोडे एक्स्ट्राच दिले. संग्राम म्हणाला. तिने त्याला स्मित देत थँक्स म्हटलं. आम्ही इथे नाही थोडा वेळ बसलो तर चालेल ना? आमचे बंधुराज इथून गेलेत खरं, पण छोटंसं काम अर्धवट सोडून गेलेत. संग्राम म्हणाला. प्लीज बसा ना सर. रिसेप्शनिस्ट स्मित देतच म्हणाला. संग्राम अगदी पेशवेशाही अंदाजात पायावर पाय ठेवून बसला. जवळपास तासाभराने ध्रुवी तिच्या बॉस सोबत रिसेप्शनिस्ट जवळ आली. दोघेही त्या हॉटेलमधून चेकआउट करत होते. तिचे बॉस फॉर्मॅलिटी पूर्ण करत होते. तेरा नाम धोखा रख दो, नाराज होगी क्या? तेरा नाम धोखा रख दो, नाराज होगी क्या? संग्रामचा आवाज ध्रुवीच्या कानी पडला. तिची नजर आजूबाजूला फिरू लागली. संग्राम तोंडासमोर वर्तमानपत्र घेऊन बसला होता. त्याच्या हातातील अंगठ्या ध्रुवीच्या नजरेतून सुटल्या नाही. तिने त्याच्या हातून ते वर्तमानपत्र ओढून काढलं. तसं संग्राम रागातच उठला. तूच सीडला माझ्या विरुद्ध भडकवलंस ना? आय नो, तूच हे सगळं करू शकतोस. ध्रुवी संग्रामवर ओरडतच म्हणाली. ओ, सकाळ सकाळी बदाम खाऊन आली होतीस वाटतं. नाही म्हणजे अंदाज अगदी योग्य लावलास म्हणून म्हटलं ग. बाय द वे, ते आमचे होणारे जीजू की तू त्यांची फक्त आणि फक्त प्रॉस्टिट्यूट? संग्रामने क्रूर हसतच विचारलं. यू? म्हणत ध्रुवी संग्रामवर हात उचलणार त्याआधीच संग्रामने तिचा हात हवेत झेलला.
टीपॉयवर ठेवलेल्या ग्लासातील पाणी त्याने तिच्या अंगावर ओतून ग्लास रिकामी केलं. शुद्धी तीये, आम्ही सिद्धराज नाही संग्राम आहोत. फुकटची अरेरावी आम्ही सहन नाही करत. पुन्हा आमच्यावर हात उगारायची हिंमत नाहीये करायची. तिचा हात मुरगळतच संग्राम म्हणाला, काय करतोयस तू? ध्रुवीचा बॉस संग्रामवर ओरडत म्हणाला, तुझी बायको येते इथे, थांब इथेच. मग ती तुला सेम हाच प्रश्न विचारेल. उत्तर रेडी ठेव पण. ध्रुवीच्या बॉसला घाबरवतच संग्राम म्हणाला. चेहऱ्यावर आलेले घामाचे थेंब पुसत ध्रुवीचा बॉस ध्रुवीला एकटीला टाकून तिथून पळून गेला. सर, ती त्याला आवाज देत होती. तो काही तिथे थांबला नाही. अरे रे, तुला एकटीला टाकून गेला पण ते. संग्राम म्हणाला, हात सोड माझा. ध्रुवी म्हणाली, इव, मी तुझा हात पकडला. किटाणू किटाणू. चेहऱ्यावर वेडे वाकडे भाव आणतच संग्राम म्हणाला आणि तो रिसेप्शनिस्ट जवळ गेला. गिव्ह मी सॅनिटायझर प्लीज. रिसेप्शनिस्टकडे त्याने सॅनिटायझर मागितले. रिसेप्शनिस्टने त्याला सॅनिटायझर दिलं. हॉटेलमधील इतर कस्टमर ध्रुवीकडे अगदी तुच्छ नजरेने बघत होते. बाय द वे, रेट काय आहे तुझ्या पर डेचा? हात एकमेकांवर चोळत तिच्या पुढ्यात येतच संग्रामने विचारलं. तू खूप बोलतोयस. डोळ्यातून येणारं पाणी पुसतच ती म्हणाली, प्रेमाने तर बोललो होतो ना, सिद्धराज पासून लांब राहायचं. ऐकलं असतंस तर हे सगळं बोलायची किंवा असं काही करायची गरजच नसती ना पडली. मी ना नेहमी गळ टाकायचो, पण माझा नेहमीच निसटून जायचा ना राव. आज मात्र माझा चांगलाच गळायला लागला. आज टेन्शन फ्री झालोय यार मी, कारण सिद्धराज तुझ्यासारखे चांडाळीच्या हातून सुटला. खूप मोठा हिरा गमावलायस ग तू. रडतच इथून गेलाय तो. कसं आहे ना, तो फक्त आजच रडेल, कारण खरं प्रेम करत होता ना तुझ्यावर. पण तेच खरं प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी तू आयुष्यभर रडशील. पण तुझ्या अश्रूंना किंमत नसणार, कारण की आता हिरा तुझ्या दुसऱ्याच्या हातात जाणार आहे. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी ट्रक भरून शुभेच्छा. तू ज्या काही मला शिव्याश्राप देशील त्या मी पचवून घेईन. त्यासाठी सुद्धा तुझे आभार, तेही इन ॲडव्हान्स. संग्राम क्रूर स्मित देतच ध्रुवीला म्हणाला, सिड आतापर्यंत फक्त आणि फक्त माझ्या तालावरच नाचत आलाय. एक कॉल केला ना तर सगळं काही विसरून तो माझ्यासमोर हजर राहील. ध्रुवी गुरमीतच म्हणाली, व्हॉट अ कॉन्फिडन्स. टाळ्या. संग्राम जोरजोरात तिच्यासमोर टाळ्या वाजवू लागला. लवकरच मी आणि सिड लग्न करूच. बघच आता. खरं तर मी करणार नव्हतेच लग्न, पण आता तू मला उकसवलेस. बोटांची टिचकी वाजवत संग्रामला चॅलेंज देतच ध्रुवी म्हणाली. संग्रामने टीपॉयवर असणारं पाण्याचं दुसरं ग्लास उचललं आणि त्यातील पाणी ध्रुवीच्या तोंडावर ओतलं. भाई. ध्रुवी मोठ्याने ओरडली. स्वप्न वगैरे बघते का काय तू? ते चेक करतोय ग. अशी मोठ्याने ओरडलीस म्हणजे जागीच आहेस. इट्स माय बॅड यार. एक्स्ट्रीमली सॉरी हा. संग्राम मस्तीतच म्हणाला. स्वप्न पूर्ण करून दाखवेल तुला मी, लवकरच. ध्रुवी म्हणाली आणि पाय आपटतच तिथून निघून जाऊ लागली. कसं पूर्ण करते तू ते मीच बघ. संग्राम स्वतःशीच पुटपुटला. हाताची मूठ आवळून तो तिला तिथून जाताना फक्त बघतच राहिला. साधारण 10च्या सुमारास सीड घरी पोहोचला. घाई गडबडीतच तो स्वतःच्या खोलीत आला. आद्याला सुखरूप घरी पाहून त्याच्या जीवात जीव आला. आद्या पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. सीडला घरी बघून तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं. ती त्याला काही विचारणार, पण सीड रागातच स्वतःच्या खोलीबाहेर पडला आणि तो थेट संग्रामच्या खोलीत गेला. पण संग्राम अजूनही खोलीत आला नव्हता. तसं सीड आल्या पावलीस पुन्हा स्वतःच्या खोलीत आला. स्वतःचं टॉवेल आणि कपडे घेऊन तो बाथरूम मध्ये शिरला. आत्या त्याचं बदललेलं रूप पाहतच राहिली. उदे केस टॉवेलने त्याने पुसले. नेहमीच्या सवयीप्रमाणे टॉवेल त्याने बेडवर टाकलं आणि तो गॅलरीत जाऊन बसला. त्याला काय झालंय हे बघायला म्हणून आत्या गॅलरीत गेली. आत्या आपल्या मागे आहे याची चाहूल त्याला झाली. तसं त्याने तिला पाठ फिरवली आणि तो बेडवर येऊन बसला. तुम्ही माझ्यावर रागवले काय? आत्याने सीडला विचारले.
सिडने तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. त्याने खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि तो त्यात डोकं खुपसून बसला. बोला ना, आध्या मधाळ स्वरातच म्हणाली. सीड मात्र निशब्द होता. डोक्यात खूप काही त्याने ठरवून ठेवलं होतं. ओ सिद्धराज, काय झालं? बोला तरी. आध्याने त्याच्या हातून मोबाईल काढून घेतला. काय होईल पुढे? कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. तुमच्या कमेंट बघून लवकर भाग पोस्ट करण्याचा प्रयत्न मी करत आहे. हा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट करा आणि सुरुवातीला संग्रामला शिव्या घालणारे आता त्याचं कौतुक करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.